खरे शोधिता 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 हे मना बोधिता 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 हे परी सर्वही सज्जनाचे नियोगे बरा निश्चय पाविजे सानुरागे भोवता परी कुसरी तत्व झाडा परी पाहिजे अंतरी तो निवाडा मनासार साचार ते वेगळे रे समस्तामध्ये एकते आगळे रे नवे पिंड ज्ञाने नवे तत्वज्ञानी समाधान काही नवे तान माने नवे योग योगे नवे भुगत्यागे समाधान ते सज्जनाचे नियोगे महावाक्य तत्व अधिके पंचकर्णी पुणे पाविजे संत संगे विरणी द्वितीय संकेत जो दाविजेतो त्या सांडुनी चंद्रमा भाविजतो राजाधिराज सद्गुणा सिद्धरामेश महाराज की जय राजाधिराज सद्गुणा श्री भोसे महाराज राजाधिराज सद्गुणा श्री गुरुजन महाराज राजाधिराज सद्गुणा महाराज राजाधिराज सद्गुणा श्री रणजीत महाराज राजाधिराज सद्गुणा श्री हरिश्चंद्र महाराज राजाधिराज संत तारकनाथ महावाक्य तत्वानिदिके पंचकर्णी पुणे पाविजे संत संगे विरणी तीर्थ संकेत जो दाविजेतो त्या सांडुनी चंद्रमा भाविजेतो राजाधिराज महावाक्य तत्वांदिके पंचकर्णी पुणे पाविजे संत संगे विरणी महावाक्य तत्वादिके पंचकर्णी महावाक्य रामदास महाराज याने मनाला उपदेश केलेला आहे. सगळ्यांचं मूळ कुठे आहे? मन. मने मनुष्या कारणम बद्धता मुक्तता कारणम. बद्धता आणि मुक्तता याला कारण काय आहे? मन. मनाने ठरवलं की मी बद्ध आहे तर काय होणार? बद्ध म्हणजे काय? मी देह आहे, मी कर्ता आहे, मी आहे, तिकडे अहंभाव आहे, मी आहे, अहंभाव आहे, म्हणून तो बद्ध. बद्ध म्हणजे काय? अज्ञानी. जो स्वतःला विसरला तो बद्ध. आपण आपली ओळख काय? मी शरीर आहे ही ओळख. तो जीवाला पण ओळखत नाही, तो जीवात्म्याला ओळखत नाही. हा बोललास वरल्या रंगा. हा जीव वरल्या रंगाला बोललेला आहे. कुठला वरल्या रंग? जन्मापासून मरेपर्यंत जे आपण देह धारण करतो. हा देह धारण कोण करतो? जीवात्मा. त्याला सूक्ष्म देह म्हणतात. अंतःकरण, मन, बुद्धी, चित्त, अहंकार हा पंचकरण. हा जीवात्मा आहे. दुसरा देह जो स्थूल देहाला चालवतो, ज्याच्यामुळे स्थूल देह चालतो बोलतो, तो सूक्ष्म देह. पण आपण सूक्ष्म देहाला ओळखत नाही, फक्त स्थूल देहाला ओळखतो. सूक्ष्म देहाची आपल्याला ओळख नाही. सूक्ष्म देहाची ओळख कशाने होते? सतसंगाने. सद्गुरू भेटला, त्याला पण सहज भेटत नाही तो, आणि भेटला तरी त्याचा उपयोग होत नाही. का? जन्मजन्मी आम्ही बहुपुण्य केले, मग या विठ्ठले कृपा केले. जन्मजन्मी बहुपुण्य व्हायला पाहिजे. पुण्य म्हणजे काय? पुण्य म्हणजे काय? पुण्य म्हणजे मी जे काय घडतं ते माझ्या हातून घडतं. काय घडतं? चांगलं कर्म, सत्कर्म म्हणतात. सत्यकर्म, चांगले कर्म. आता चांगलं कर्म आहे की वाईट कर्म कोण ठरवतो?
हा चांगला कर्म आहे का वाईट कर्म आहे कोण ठरवतो? मन काही ठरवत नाही. मन तर विषयाधीन आहे. मन विषयाधीन आहे, तो काही ठरवत नाही. एखाद्याला आपण पाणी दिलं, तहानलेला पाणी दिलं, तो काय होतो? मन सांगेल चांगला काम केलं आहे, पण तुम्हाला आतून एक आनंद मिळतो. तहानलेला मी पाणी दिलं, भुकेलेला अन्न दिला. एखाद्याला आपण भिकारी बसलेले असतात तर आपल्याकडे भिक्षा मागतात. आपण भिक्षा देताना आपण त्याला एक गरजू माणसाला भिक्षा दिली, खरोखर गरजवंत आहे त्याला भिक्षा दिली, भूक गेलेला आहे, त्याला त्या पैशांचा तो आपला काय उदरनिर्वाह किंवा काहीतरी कर्म चांगलं कर्म करू शकतो किंवा आपल्या पोटा मिळण्यासाठी वापरू शकतो. अशा माणसाला आपण भिक्षा दिली, तो सत्कर्म झाला. बाकी भिकारी बसलेले असते, आपण दिलं तर काय होणार आहे? आपल्याला वाटतं मी भिक्षा दिली पण त्याचा गैरवापर तो करतो ना, तर त्या भिक्षेचा उपयोग काय? म्हणून सत्कर्म हे आपल्याला आतून वाटलं पाहिजे, जे आनंददायक आहे, आतून वाटलं पाहिजे मी चांगलं काम केलं. चांगलं आणि वाईट ही कल्पना मनाच्या आहेत. मनाच्या पलीकडे तो परमात्मा आहे, साक्षी भगवान आहे, तो ठरवतो चांगला की वाईट आहे. मन तर काय पण ठरवेल. एखाद्याचं वाईट केलं तरी त्याला आनंद वाटतो मनाला, एखाद्याचं चांगलं केलं तरी त्याला चांगला वाटतो, एखाद्याला त्रास दिला तरी त्याला चांगला वाटतो, एखाद्याचं नुकसान केलं तरी त्याला चांगला वाटतो, एखाद्याचं काय चांगलं केलं तरी त्याला चांगला वाटतो. मन म्हणजे विषयाने नाही, मनाच्या पलीकडे जो परमात्मा बसलेला आहे त्याला आपण ओळखत नाही. त्याला ओळख दाखवणारा सद्गुरू असतो, तो पण सगळ्यांना दाखवू शकत नाही. कारण काय, आडत असेल तर बोरत येईल, आडत नाही तर बोरत कुठून दिसणार येणार. आतून आनंद वाटला पाहिजे, एक आनंद मिळतो, चांगला काम केलं. तुला वाटण्यापेक्षा त्या आतून आनंद वाटला पाहिजे, हा हे चांगलं काम केलं. मनाची कल्पना आहे, तो कशाला चांगला म्हणेल कशाला वाईट म्हणेल काय सांगता येत. मनाच्या पलीकडे तो जो कर्म ठरवतो चांगला की वाईट, साक्षी भगवान. तो चांगला की वाईट ठरवणारा कोण आहे? मन. मनाच्या पलीकडे तो आता त्याला काय म्हणतं? परमात्मा, जीवात्मा, शिवात्मा. जीवात्मा काय? विषयाधीन आहे, मन आहे. शिवात्मा तर काय अज्ञानी आहे, त्याला काही कळतच नाही. शिवात्म्याच्या पलीकडे तो परमात्मा आहे, तो ठरवतो कुठलं कर्म आहे, चांगलं वाईट कुठलं कर्म. पण जीव हा विषयाच्या अधीन आहे, तो काय पण ठरवतो. एखादा चोरी करून मुलाचं पोट भरलं, ठीक आहे. चोरी करून त्याला एखादा काय म्हणतात आपला छंद जोपासण्यासाठी वापरत असेल, ते त्याला चांगला वाटतं. मनाच्या कल्पना वेगळ्या आहेत, त्याला इम्पार्शल म्हणतात, उदासीनता. तो ठरवतो काय चांगलं की वाईट. म्हणून मनाला उपदेश केलेला आहे सद्गुरूने. काय सांगितलंय? महावाक्य तत्वानिके पंचीकरणे. महावाक्य कुठला? सद्गुरू आपल्याला महावाक्य देतो, सोहम सोहम सोहम. तू स्वतः परमात्मा आहे, परमेश्वर आहे, तू देह नाही. त्याच्यासाठी सद्गुरू आपल्याला काय देतो? औषध. कुठला औषध देतो? बीज मंत्र. रोग कुठला आहे? मी कोण आहे विसरलेला आहे. हा जीव मी कोण आहे विसरलेला आहे. तो काय समजतो? मी देह आहे, मी देहाशिवाय राहू शकत नाही. गाठी लिंग देहाचे म्हणलेले आहे. लिंग म्हणजे काय?
शिशुमदेव. त्याच्यात कोण आला? अंतःकरण. अंतःकरण म्हणजे चैतन्य. तो अज्ञानातून आला, त्याच्यावर मन भासला. अंतःकरण मन, बुद्धी, त्याच्यावर बुद्धी. बुद्धी म्हणजे निर्णय पाहिजे ना. काय काल संकल्प विकल्प हे मनी उठलेले नाही. बुद्धी निर्णय घेते चांग करायचं की नाही. चित्त चिंतन करतं कसं करायचं, काय करायचं. झाला अहंकार तुम्ही केला. वास्तविक मन पण आपला नाहीये. विचार केला मनात येणं ही पण देवाची मर्जी आहे किंवा कर्मानुसार. माझ्या मनात नाही आलं असं म्हणतो की ना आपण. मनात आणणार आपण तो परमात्मा कर्मानुसार. बुद्धी, मला बुद्धी सुचलं नाही, बुद्धी देणारा पण तोच आहे. बुद्धी युक्ती नाही, बुद्धी नाही, विद्या नाही, विवेचता निर्णता, फक्त बुद्धी दे रघु नाही. चित्त, अरे माझं लक्षच ना, माझं लक्ष नव्हतं. चित्त म्हणजे मला लक्ष नव्हतं. काय माझ्या समोर येईल मला लक्ष नव्हतं. लक्ष देणं चित्त चिंतन करणार आपण तो. म्हणजे अंतःकरण पण आपला नाही, मन पण आपला नाही, बुद्धी पण आपली नाही, चित्त पण आपला नाही, अहंकार मात्र आपला असतो. मी केलं, मी केलं. मुळाशी गेलं तर अंतःकरण तुझ्या हातात नाही, मन पण तुझ्या हातात नाही, बुद्धी पण तुझ्या हातात नाही, चित्त पण आपल्या हातात नाही, अहंकार मात्र आपल्या हातात. मी केलं. हा मी महारोग आहे. त्याच्यामुळे काय झालेलं आहे? अहंकार म्हणजे अज्ञान. मी आहे. करतो कोण? करतो कोण? तर आपल्यामध्ये तो परमात्मा आहे म्हणून सगळं घडतं. बिल कोण घेतो? मी. हा मी महारोग आहे. ह्याला घालवण्यासाठी, महारोग घालवण्यासाठी सद्गुरू आपल्याला बीज मंत्र देतात. तो औषध. त्या बीज मंत्राने म्हणून काय सांगितलं? महावाक्य तत्व तिंके पंचकर्णी. महावाक्य कुठला आहे? सद्गुरू बीज मंत्र कशाला देतो? मजा करायला देत नाही, विषय सुखासाठी देत नाही. मग कशासाठी देतो? आत्मसुखासाठी देतो. विषय सुख तो विष घेऊन मरणार आपण. नाहीतर आपण अनेक जण तेच केले. हे धारण करतो, विषय सुख घेतो, मरतो. जन्म मृत्यूच्या चक्रातून बाहेर येतच नाही. कारण प्रत्येक जन्मात आपण विष खात जातो. कर्तेपण आहे, अहंकार आहे, आपल्याला ओळखत नाही. भक्त असेल तरी आपण ओळखत नाही. तेव्हा मोठा भक्त आहे. काय? मी पुण्य केला, मी पुण्य केला, मी आहे तिकडे. जोपर्यंत मी आहे तोपर्यंत तुला सापडणार नाही तू कोण आहेस. सद्गुरू मी लाज नष्ट करण्यासाठी सद्गुरू बीज मंत्र देतो. तो महावाक्य सोम हंसा स्वानंद घन. सोहमला ओळखायचं. गर्भी म्हणे सोहम, बाहेर येता म्हणे गोहम. कुठलाही गर्भाचं जाऊ दे, आपण गर्भाचा अनुभव घेऊ शकत नाही, पण बाहेर आल्यावर असा प्रसंग येतो. मॅन पॉवर, मसल पॉवर, मनी पॉवर काहीच कामं करत नाही. मग आपल्याला देव आठवतो. जगी ज्याचं कोणी नाही त्याचं देव आहे. या जगात कोणी सगळे सुखाचे सोयरे म्हणतात ना, सगळे सुखाचे सोयरे आहेत. मग आई वडिलांना पण लिमिट आहे, भाऊ बहिणींना पण लिमिट आहे, नातेवाईकांना पण लिमिट आहे. त्याच्या पलीकडे ते काय करू शकतात? त्यांच्या जीवाला आलं तर ते काय म्हणतात? जाऊ दे, आता आपण स्वतःचा जीव वाचवला पाहिजे, जीवाला महत्व देणं. पण अशा वेळेला कोण शिल्लक राहतो? समजा खूप खूप मोठा आजार झाला, कॅन्सर झाला समजा, काय करणार? आई बरोबर आपण सगळे करणार, सगळे नातेवाईक वगैरे एक प्रेमापोटी, पण आतून जे जळतं त्याचा काय उपाय? तेव्हा आपण कळ मारते आपल्याला, परमेश्वरा एक तर मला ह्याच्यातून वाचव, नाही तर मला घेऊन जा. दोनच पर्याय. घेऊन जा म्हणजे काय? मला मरण नाही,
कारण हे यातना मला सहन होत नाही. म्हणलं जे दुःख होता सुखे वेगळे पळालो. जे दुःख झालं तर देवाकडे वेगाने जात अति तत्पर कळवा ते आपल्याला. देवा मला ह्याच्यातून सोडा, बस झालं, मला मरण दे, यातनं सहन होत नाही. मग शेवटी काय सांगितलं आहे, एकच देव शिल्लक राहतो, जगी ज्यास कोणी नाही त्यासाठी. त्या देवाला जिवंत असताना ओळखायला, म्हणजे शरीर चांगलं आहे, मनुष्य जीवन त्याच्यासाठी आहे, मनुष्य देह त्याच्यासाठी आहे. मोक्षाचं द्वार का, चांगलं वाईट हे फक्त मनुष्य देहातच कळत. चांगलं काय आणि वाईट काय जनावरांना नाही कळत. ते फक्त खाणं पिणं झोपणं आणि आराम करणं आणि मरण आणि जन्म एवढंच माहिती. फक्त मोक्षाचा अधिकारी फक्त मनुष्य देह आहे. जे देवांना पण मोक्ष मिळत नाही, उपाधीमध्ये आहेत ते. ब्रह्मा विष्णू महेश हे सुद्धा उपाधीमध्ये आहेत. ब्रह्माला काम दिलेलं आहे निर्मितीचं, विष्णूला पालन आणि महेशाला नाश, म्हणजे उपाधीमध्ये आहे. तिकडे देह आहे, सूक्ष्म देह आहे त्यांना. सूक्ष्म देह आहे म्हणजे विषय सुख आहे, सगळं आहे. उपाधीच्या पलीकडे सद्गुरू आपल्याला नेतो. कशाने, बीजमंत्र. म्हणून सांगितले ह्याला ओळखायचं कसं. नुसतं हे बीजमंत्राने चालत नाही, पंचकरण सांगितलं. पंचकरण म्हणजे काय, शरीर पंचमहाभूतांचं आहे. त्या पंचमहाभूतांचा शरीर 5×25 अष्टदा प्रकृती ह्याचं विवरण, 33 तत्वांचा विवरण. म्हणजे तू हे तत्व कसा नाही, तू हे तत्व कसे नाही, असे 33 तत्वांचं विवरण. तो स्थूल देह. एकदा स्थूल देह आपल्याला कळलं, मी कसा नाही, मी कसा नाही, मी कसा नाही. गणित असतो ना, गणित शिक्षक शिकवतो. गणित शिकवताना तो सूत्र देतो. सूत्राने एकदा सूत्र पाठ झाला, हजारो गणित सांगितले ते सूत्र टाकून सोडवलं. तसं पंचकरण म्हणजे तो सूत्र आहे. त्या सूत्राने कळतं की मी देह कसा नाही, हे मी तत्व कसा नाही. हे वायूचे 5 तत्व, आकाशाचे 5 तत्व, जलाचे 5 तत्व, तेजाचे 5 तत्व, पृथ्वीचे 5 तत्व, 25 तत्व आणि अष्टदा त्रिगुण आणि पंचमहा अष्टदा 33 तत्व मी कसा नाही. ते सद्गुरु पंचकरणाने समजवतो. तू हा देह कसा नाही, तू मन कसा नाही. म्हणजे हे सगळं स्थूलाचे तत्व कसे नाही ते स्थूलाचे. नंतर सूक्ष्माचे 5×25 आणि अष्टदा ते 66. म्हणजे ते एक तत्व समजून घेणं. मी हे कसं नाही, मी तसं. उदाहरणार्थ मी कपडे घातलेले आहे, मी कोट घातलेले आहे, वरती टाय बांधलेली आहे आणि वरती काय आहे, चष्मा घातलेला. आता चष्मा घातला डोळे कसे दिसणार. मी चष्मा कसा नाही, चष्मा बाजूला. मग मी कोण आहे, डोळे आहे. मी कोट उतरवलं, मी कोट नाही, मी कोण आहे, शर्ट पण काढलं, कोण राहिला शिल्लक, बनियन. मी बनियन पण कसा नाही. मग मी कोण आहे, टाय पण काढून टाकले. शिल्लक काय राहिलं, फक्त देह. तो देह वरती काय घातलेलं आहे, कोट, शर्ट, टाय आणि बनियन, हे मी नाही. कारण आपण धारण केलं देह, हे मी कसं नाही. तत्व विवर्त आपण काहीच रे. 16 तत्व कोणाचे कारण म्हणजे अज्ञान. ते तत्व मी कसे नाही. महाकारण 16 तत्व 84 आणि ज्ञान आणि अज्ञान 84 तत्व मी कसा. हे सद्गुरु मुखे समजून सांगितलं जातं, कळतं आपल्याला मी कसा नाही, मी कसा.
तत्वे तत्वे आपण कैचा वगैरे पंच आत्मनिवेदन येणे प्रकार सहजेची झाले. हे मनाने घेतलेले सगळे भ्रम आहे ते मनाला समजून सांगितलं जातं. हे भ्रम आहे, हे भ्रम आहे, हे भ्रम आहे. कशामुळे झालेलं आहे? मनामुळे. त्या मनालाच समजून सांगितलं जातं. म्हणजे मन म्हणजे जीव, जीवाला समजून सांगितलं जातं हे कसं नाही. एकदा मनाला पटलं की हे मी नाही, हे मी नाही, हे मी नाही. एखादा माणूस वेडा आहे, त्याला किती समजून सांगा ऐकत नाही, त्याचे वेळ जात नाही. सायकोलॉजिस्ट, मानसशास्त्र डॉक्टर, तो त्याची सगळी हिस्ट्री विचारतो, त्याच्या कलेने त्याला घेतो, काही औषधं पण देतो आणि त्याची समज काढतो. तू वेडा नाही, तू शहाणा आहे. तसं इकडे भ्रम झालेला आहे मनाला, त्या मनाचा भ्रम सद्गुरू काढतो. कशाने? बीज मंत्र, साधनाने, 4 भजनं, बीज मंत्र. बीज मंत्राने आपल्याला एक आत्मसुखाची सवय लागते. आपण आत्मसुखाकडे जातो. मग आपल्याला आत्मसुख कशा? भजनाने पण मिळतं, निरूपणाने मिळतं. तिने साधनांचे बहु कष्ट केले. देहरूपी देवळात जातो आपण आणि देहरूपी देवळात गेल्यानंतर कळतं हे मी कसं नाही, हे मी कसं नाही, मी कोण आहे म्हणून सांगे देव माझा, मी देवांचा. देव माझा आहे आणि मी देवांचा आहे. माझ्यात आणि देवात काही फरक नाही. मला भ्रम झाला होता मी देह आहे, मी देह आहे, मी देह. साधी गोष्ट आहे. आपण देह कसे नाही? जीव 3 दशेत फिरतो की नाही? जागृती, स्वप्न, सुषुप्ती, जागृती, स्वप्न, सुषुप्ती, जागृती, स्वप्न, सुषुप्ती. सकाळी एक काय, सकाळी उठल्यापासून देह धारणे, ते सत्य. की झोपेत जे मी आहे ते सत्य, की जे स्वप्नात आहे ते सत्य. ज्या जीवाच्या 3 अवस्था आहेत. सत्य कुठली अवस्था आहे? सत्य अवस्था का आहे? एकही नाही, एकही नाही. सत्य बदलत असते ना. जर सकाळ झाली, दुपार झाली, संध्याकाळ झाली, रात्र झाली, कुठली अवस्था सत्य? जसे 3 अवस्था सत्य कुठली? स्वप्न खरं, जागृती खरं, का सुषुप्ती खरं? बदलत आहे ते. सत्य नाही. सत्य का आहे? की ज्या सुखासाठी तू अनेक जन्म घेतो तो सुख विषय सुखात नसून आपल्या आत्म्यामध्ये आहे. जे रात्र जो रोज घेतो आपण स्वप्नात, सुषुप्तीत, कुठे जातो? देवाकडेच जातो. जसं आपण तहान लागली तर आपण काय अनेक प्रकारचे रस घेतो, ज्यूस घेतो, कोल्ड्रिंक घेतो, दूध पितो, काय पण पे, काही तहान भागणार नाही. तेवढं प्रति वाटणार तहान भागली. तहान भागवायला पाणीच पाहिजे. पाण्याशिवाय तहान जाणार नाही. भूक लागली, अनेक प्रकारचे पदार्थ खाल्ले, पण काय? अन्न पाहिजे. अन्नाशिवाय भूक जात नाही. तहान पाण्याने, भूक अन्नाने. काही खाल्लं वाटतं तेवढ्यापुरती बरं वाटतं नाही, भूक नाही जाणार. भूक भागवायला अन्नच पाहिजे. अन्नाशिवाय भूक, नुसती डाळ आपण करून खाली तर नाही जमणार. अन्न पाहिजे. अन्नाला पूरक डाळ, वरण आहे, वरण पूरक, भाजी पूरक, अन्न मेन. गहू, तांदूळ, बाजरी, ज्वारी, जे काय असेल ते. अन्नाशिवाय भूक नाही भागणार. तसं आपल्याला आत्मसुख मिळाल्याशिवाय आपल्याला काय आहे? तृप्ती मिळणार नाही, शांती मिळणार नाही. कायमचीच आहे. निज शांत आत्मने आत्मसुख घेता घेता तृप्ती म्हणते. म्हणून सांगितलं आनंद सागरात. आनंद सागर, आनंदाचा सागर कुठे आहे? आपल्याचकडे आहे. रात्री आपण झोपेत जातो की नाही? तिकडे आनंद आहे, पण आपण अज्ञानातून जातो, कळत नाही. सकाळी तो आनंद भोगून काय फ्रेश होतो, दिवसभर कामं करतो, रात्री परत झोपतो. तो आनंद आहे, पण अज्ञानातून घेतो आपण. म्हणून झोपेला समाधी म्हटलेलं आहे. मी खाईन ते अन्न प्रभू नैवेद्य जाणं.
काय म्हटलं, मी खाय न ते अन्न प्रभू नैवेद्य जाण. मी जे खातो तो मी खात नाही, माझ्यात तो प्रभू आहे म्हणून खाल्ला जातो. माझ्यात तो प्रभूला नैवेद्य आहे, पण प्रभू आहे म्हणून मी खातो ना. मी नाहीच आहे, मीच शोधात घेतात, मी कुठे. तो प्रभू आहे म्हणून तो अन्न खाल्ला जातो, शरीर खातो. मन पण खात नाही. मनाला कुठे काय लागतं. मनाला भ्रम झालेला मी शरीराशिवाय राहू शकत नाही. तो शरीराला विषय सुखासाठी तो भ्रम झालेला आहे, म्हणून तो विषय अन्न कोणाला लागतो, देहाला. पंचमहाभूतांचा प्रसाद कोणाला लागतो, त्या स्थूल देहाला. सूक्ष्मदेहाला काय लागत नाही. सूक्ष्मदेहाला भ्रम झालेला आहे, त्या भ्रमातून सद्गुरू मोकळा करतो. कशाने, महावाक्य, तो बीज मंत्र. म्हणून सांगितलं, महावाक्य तत्वानिके पंचगणे पुणे पाविजे संत संगे विहरणे. सतसंगानेच पंचकरण म्हणजे 84 तत्वांचं विवरण होतं. तो विवरण झाला होता. द्वितीयसी संकेत तो दावी जेतो. द्वितीयसी संकेत तो दावी जेतो. द्वितीय म्हणजे द्वैत, देव दानव मानव, देवभक्त, एक द्वैत तिकडे काय जातो, नष्ट होतो, द्वैतच राहत नाही. द्वितीय संकेत तो दावी जेतो. त्या सांडुनी चंद्रमा भावी जेतो. त्या सांडुनी चंद्रमा भावी जेतो. महावाक्य तत्वानिके पंचकणे पुणे पाविजे संत संगे विहरणे. द्वितीय संकेत तो दावी जेतो. त्या सांडुनी चंद्रमा भावी जेतो. हे सगळं सांडून आपण काय करतो, चंद्रमा भावी जेतो. चंद्रमा म्हणजे मन. हे सगळं आहे ते सांडून आपण कोणाला, मनाला पकडतो. मनाप्रमाणे म्हणून सांगितलंय, महावाक्य तत्वानिके पंचकणे पुणे पाविजे संत संगे विहरणे. द्वितीय संकेत तो जावितो. त्या सांडून चंद्रमा विजतो. हे सगळं असताना आपण देवा मनाला बोलतो, म्हणून मनाला उपदेश केले. रजानिरा सद्गुणा सिद्धरामेश राजा सद्गुणा राजा